सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी एक लाईक दत्त माझा मी दत्ताचा यासाठी. माऊलींनो, आपल्याला चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. मनुष्य हा त्याच्या आयुष्यामध्ये कायमच सुखी होण्यासाठी आणि आपल्या वाटेला कधीही दुःख येऊ नये याच्यासाठी नेहमीच धडपड करत असतो. सुख आणि दुःख ह्या दोन्ही मनुष्याच्या मनाच्या अवस्था असतात. ज्याप्रमाणे आपण अंगावरती हिरा मोत्यांचे सोन्याचे दागिने घातले तर आपला देह सुखावत नसतो, तर फक्त आपले मन सुखावत असते. तसेच ते दागिने जर एखाद्या वेळेला चोरीला गेले तर आपल्या देहाला काहीच दुःख होत नसते, आपले मन मात्र दुःखी होते. तर विषयाची आसक्ती राहणे हा मनुष्याच्या मनाला जडलेला एक रोग असतो. जीवनामध्ये अनेक वस्तूंच्या सहवासाच्या संकल्पना मनामध्ये धरून त्याची आपण आसक्ती जोपासत असतो आणि ही जी विषयांची आसक्ती आहे ही मनाने दूर करावी लागते. असं आपल्या शारीरिक, मानसिक कुठल्याही अवस्थेशी तिचा काहीही संबंध नसतो. जर आपल्या मनाने एखादी गोष्ट स्वीकारली तर परिस्थिती कशीही असू दे, आपल्या देहाची अवस्था कशीही असू दे, आपण सर्व काही मान्य करत असतो. म्हणून मनुष्याने असाच निर्धार करून आपल्या मनातील जी आसक्ती आहे तिच्यापासून दूर राहावे. आपल्या मनाचा रोग ओळखून त्याने वेळेतच उपाययोजना करून करावी. आणि आपल्याला आपले सद्गुरू, संत हे सगळे लोक जे काही उपदेश करत असतात ते आपल्या देहाला न करता ते आपल्या मनाला उपदेश करत असतात. कारण सर्व जे काही साधन मार्ग आहेत ते प्रामुख्याने आपल्या मनाचे संतुलन राखण्यासाठी असतात. आणि देहामुळेच माणूस मन धारण करू शकतो. त्यामुळे मनाचेच हे काम आहे की त्याने आपल्या देहाला शिस्त लावावी. म्हणून मनुष्याने आपले मन सांभाळले पाहिजे. आपले मन जर मनुष्याने सांभाळले तर सर्व काही सांभाळले जाते. आपल्या मनाची अवस्था आज काय आहे हे फक्त तो मनुष्यच जाणू शकतो. म्हणून आपण अधूनमधून शांतपणे आपल्या मनाकडे लक्षपूर्वक पाहावे आणि आपणच आपल्या मनाला चांगले वळण लावण्याचा प्रयत्न करावा. ज्याप्रमाणे एखादा व्यापारी मनुष्य त्याच्या वर्षभराचा झालेला जमा खर्चाचा आढावा तो घेत असतो, त्याचप्रमाणे मनुष्याने अधूनमधून आपल्या मनाचा आढावा घेऊन आपल्या मनातील विषयांची आणि त्याबद्दलची आसक्ती किती प्रमाणात कमी अधिक झाली आहे हे पडताळणे, पाहणे आणि आपला अहंकार कमी करण्यासाठी आपणच आपल्या मनाला प्रोत्साहन देत राहणे एवढे करावे. चांगले वळण लावण्यासाठी आपण आपल्या मनाला सत्संगात, चिंतन मनन करण्यात, त्याचप्रमाणे संतांची ग्रंथे वाचण्यात आपण त्याला गुंतवावे. संत आपल्याला नेहमीच सांगत असतात की प्रपंच हा मुळात चांगलाही नाहीये आणि वाईटही नाहीये. आपण त्यामध्ये आपल्या मनाचे आणि जी काही आसक्ती आहे ती आपण त्यामध्ये मिसळत असतो. म्हणून आपल्याला वरवरचे सुख आणि दुःख हे होत असतात. आणि आपल्याला जीवनातील जी आसक्ती आहे ती जर आपण काढली तर त्याचेच मनुष्याने प्रपंच हा फक्त कर्तव्य म्हणून करावा, पण त्या प्रपंचाला फार कवटाळू नये आणि दूरही लोटू नये. हीच मनुष्याची खरी अलिप्तता होय. आणि मनुष्याच्या या वृत्तीलाच अनासक्ती असे म्हणतात. जर मनुष्याला परमार्थ साधायचा असेल तर त्याला त्याच्या आयुष्यामध्ये अलिप्तता ही अत्यंत आवश्यक आहे. प्रापंचिक जो मनुष्य असतो तो मुलाबाळांचा प्रपंच करत असतो. त्याचप्रमाणे जे गुरु आहेत, संन्यासी आहेत, ते संप्रदायाचा प्रपंच करत असतात. शेवटी तोही प्रपंच झाला. अलिप्ततेने प्रपंच करणे म्हणजेच मनुष्याने पारमार्थिक प्रपंच करणे होय. आणि एकदा का आपल्या देहबुद्धीचा नाश झाला तरच आपल्याला खरा परमार्थ साधू शकेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.